नमो भगवते वासुदेवाय। वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं पदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमतास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमतास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रौटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानम् श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तं पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ज्ञानं ब्रह्मणमामि ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी ईश्वरतीर्थजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हा सत्संग सुरू आहे। सत्संगाचा हा जो विषय आपला चाललेला आहे तो शक्तिपात मार्गाचा। या शक्तिपात मार्गाला हिंदुनी सिद्ध महायोग असं नाव आहे। विषय आपला चालला होता आतापर्यंत की या मार्गामध्ये दीक्षा दिली जाते, अर्थात अन्य मार्गांमध्ये दीक्षा असतील आहेत, तेव्हा या मार्गामध्ये दिली जाणारी जी दीक्षा आहे त्या दीक्षेचे प्रकार पाळले पाहिजे। यामध्ये एक आणवी प्रकारची दीक्षा, आणवी दीक्षा, दुसरा प्रकार आहे शाक्ती दीक्षा, शाक्ती, आणि तिसरा प्रकार आहे शांभवी दीक्षा, शांभवी। जगामध्ये जास्तीत जास्त प्रसार आणवी दीक्षेचा आहे, कारण जगामध्ये जितके सद्गुरू आहेत आणि त्यांचे शिष्य आहेत त्या शिष्यांना जेव्हा ते उपदेश करतात किंवा काही मंत्र तंत्र सांगतात, काही उपासना देतात, काही साधना देतात, त्यावेळेला ते अणुदीक्षा देतात। अणुतुल्य म्हणजे अगदी थोडीशी अशी शक्ती त्या सद्गुरूंची त्या शिष्याला प्राप्त होते।
आता तिचा विकास होता 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 जन्म मुलींमध्ये. म्हणून आळवी दीक्षा ही तशी पाहिलं तर फार मंद अशी चालणारी दीक्षा आहे. या मंद दिशेने त्या साधकाला उत्तमातली उत्तम असे चांगले जे शक्ती जागृतीचे जे अनुभव आहे ते येत नाही. त्याला थोडीशी अशी काहीतरी बधिरता येते, पुढे पुढे अंग थोडस बधीर होऊन जातं, काहीतरी गुंगून जातो तो थोडासा, असे काही किरकोळ असे अनुभव येतात. पण ही शाक्ती दीक्षा आहे आपल्या मार्गातली, असा सगळ्या मार्गात नाही. ही शाक्ती दीक्षा शक्ती देते. कुंडलिनी महाशक्ती जी आहे ती शक्ती जागृत शक्ती गुरु आपल्या त्या शिष्याला देतात आणि त्याचीही कुंडलिनी शक्ती जागृत करून देतात. अशी ही जी जागृत झालेली जी शक्ती आहे ती मात्र सुषुम्नेतून वर गेलेली गेली किंवा मात्र क्रिया सुरू झाली. म्हणून क्रियांचा अनुभव शाक्ती दीक्षेत लवकर तत्काळ आहे. परंतु ती जी तिसऱ्या प्रकारची शांभवी दीक्षा आहे ती मात्र आपल्याही मार्गात आहे, परंतु ती फार थोड्यांना प्राप्त होते. शांभवी दीक्षा अणुदीक्षा किंवा ही शाक्ती दीक्षा गुरु त्या प्रकाराने दीक्षा देत नाही, किंवा मी आता तुला अणु दीक्षा देतो का शाक्ती दीक्षा देतो का शांभवी दीक्षा देतो असं म्हणून दीक्षा देत नाही. गुरु तो सगळ्यांना सारखंच वागतात, सगळ्यांना सारखी दीक्षा देतात. परंतु चित्तभेदाने, अंतकरणाच्या शुद्धीच्या भेदाने, त्याचं पूर्व जे कर्म आहे त्याच्या भेदाने, त्याचं जे आचरण आहे, त्याची जी नीती आहे, त्याचे जे व्यवहार आहे, अशा अनेक गोष्टी या दीक्षेचे प्रकार ठरवतात. ज्या साधकाचं चित्त पूर्व आयुष्यामधला अतिशय शुद्ध झालेलं आहे, स्वच्छ अंतकरण येतात, त्याने आपलं अंतकरण मलिन होऊ दिलं नाही, किंवा त्याच्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा मळ नाही, विकार नाही, संसार नाही, इतकं शुद्ध अंतकरण असा जो साधक शिष्य बनतो त्याला गुरु इतरांना जी दीक्षा देतात तशीच त्यालाही देतात. परंतु त्या दीक्षेचा परिणाम त्याच्यावर असा होतो की त्याला एकदम समाधी लागते, किंवा तो तुर्यावस्थेत तरी जातो. समाधी किंवा तुर्यावस्था ह्या अतिशय उच्च अवस्था आहे. म्हणून ज्या साधकाला तुर्यावस्था प्राप्त झाली दीक्षा घेतल्याबरोबर किंवा समाधी लागली, तेव्हा ही जी दीक्षा त्याला झाली ती शांभवी दीक्षा आहे. बघा, शांभवी दीक्षेचं वर्णन शास्त्रामध्ये असेल. काल आपण एक श्लोक पाहिला होता, गुरोरालोक मात्रेण स्पर्शात संभाषणात अपि सद्या संज्ञा भवे जंतो दीक्षाचा शांभवी होता. शांभवी दीक्षा देताना गुरु नुसतं त्याच्याशी बोलला, संभाषण केलं, त्याच्याकडे पाहिलं किंवा दृष्टिपात केला किंवा त्याला स्पर्श दिला, ह्या अशा तऱ्हेच्या दीक्षा आपल्याकडे नेहमीच होतात. तेव्हा दीक्षा देण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीने चाक्षुषी म्हणजे दृष्टिपात, स्पर्श, मंत्र, अशा ह्या दीक्षा दिल्या किंवा संकल्प, अशी ही दीक्षा होताच त्या साधकाला तत्काळ समाधीला. म्हणून ही दीक्षा शांभवी शंभू प्रमाणे बनवते. त्याला शंभू, भगवान शंभू, शंकर.
पुढे म्हणतात दर्शनात स्पर्शनात शब्दात कृपया शिष्य देह के. कशा कशाने? दर्शनात. त्याच गुरुने त्याच्याकडे पाहिलं म्हणजे दृष्टीपात आहे दर्शनात. स्पर्शनात म्हणजे त्याला स्पर्श दिला. शब्दात म्हणजे शब्द म्हणजे मंत्र दिला, नाम दिलं. किंवा त्याच्यात कृपा केली म्हणजे संकल्प सोडला. गुरुचा संकल्प असतो इच्छा. तेव्हा संकल्पानेही ही दीक्षा होते. शिष्य देहते जनेतीय समावेशम शांभवे सही देशिका. म्हणतात जनेतीय समावेशम शांभव. शांभवी समावेशम जनेत म्हणजे शंभू प्रमाणे त्या साधकाची अवस्था होते. शंभू म्हणजे भगवान शंकर. तो शेष होऊन जातो. आत्मस्वरूपामध्ये जवळ जायला लागतो. ती त्याची अवस्था होऊन जाते. अशी जी दीक्षा दिली जाते त्या दिशेला शांभवी दीक्षा असे म्हणतात. शिष्याला तत्काळ उच्चानुभूती देणारी ही जी दीक्षा आहे ही क्वचित पाहायला मिळते. कारण असे शिष्य फार क्वचित मिळतात. हे त्या सद्गुरूंचं भाग्य आहे की असा शिष्य मिळाला. शिष्याचंही भाग्य आहे की असे गुरु त्याला मिळाले खरं. परंतु गुरुला फार मोठा आनंद होतो की असा शिष्य आपल्याला मिळाला की ज्याला दीक्षा देतात समाधी लागली, तुझी अवस्था प्राप्त झाली. तेव्हा अशी दीक्षा ज्याला प्राप्त होते तो धन्य होतो. तेव्हा वायवीय संहिता नावाचा काय ग्रंथ आहे. वायवीय संहिता. या वायवीय संहितेमध्ये या शांभवी दीक्षेबद्दल म्हटलंय शक्ती ज्ञानवती दीक्षा. ही जी शक्ती पाताने होणारी, ज्ञान देणारी, ज्ञानी बनवणारी ज्ञानवती दीक्षा. शिष्य देहे प्रविशती. शिष्याच्या देहामध्ये ज्ञान देणारी ही शक्तिरूपी दीक्षा जेव्हा प्रविष्ट होते तेव्हा गुरुना योग मार्गेण क्रियते ज्ञान चक्षुषा. तेव्हा गुरुना योग मार्गेण ही दीक्षा योग मार्गातली दीक्षा आहे. शांभवी दीक्षा आहे. आणि ही त्याचे ज्ञान चक्षु उघडून देते. ज्ञानाचे डोळे उघडून देणारी दीक्षा आहे. चक्षु उन्मिलन म्हणजे चक्षुचं उन्मिलन करणारी दीक्षा आहे. चक्षु म्हणजे डोळे. आता डोळे उघडत असतात आपले तर हे डोळे नाही, ज्ञान चक्षु जे आहे आपला त्या ज्ञान चक्षुला उघडणारे डोळे. म्हणून ही दीक्षा ज्ञान देणारी दीक्षा होते. गुरु काय करतात आपल्याला इष्टदेवता त्याची जी असेल तिचा मंत्र देतात. इष्टदेवाचा इष्टदेवतेचा मंत्र गुरुने दिलेला हा जो मंत्र असतो तो मंत्र तर त्याच्याजवळ पूर्वी असतो. पूर्वी तो जे कळत असतो त्या मंत्र. आणि म्हणून सद्गुरू काय विचारतात त्याला की बाबा तू काही एखादा मंत्र जप करतो का? तो सांगत असतो की मला गजाननाचा मंत्र आहे, काय रामाचा आहे, कृष्णाचा मंत्र असतो त्याचा काय. मग गुरु तोच मंत्र त्याला पुन्हा देतात. मित्रांना वाटतं याच्याजवळ तो मंत्र आहे तर गुरुनी काय त्याला पुन्हा तोच मंत्र दिला. आणि त्या शिष्याला असं वाटतं की मी तर हा मंत्र म्हणतच होतो, मग गुरुनी काय विशेष केलं.
हे माहिती नाहीये की तू जो मंत्र पूर्वी म्हणत होता तो मंत्र तू कोणाकडून जर घेतला असेल त्या गुरूंच्या स्पर्शाने तो तुला आलेला आहे. गुरूंच्या स्पर्शाने गुरूंच्या मुखातून आलेला जो मंत्र असतो तो चेतन मंत्र होऊन जातो. म्हणून लक्षात घ्या, पुस्तकातनं पाहून मंत्र जप करू नये, मंत्र घेऊ नये. आता जेव्हा कोणी गुरु नसेल कोणी नसेल तेव्हा तो पुस्तकातूनच पाहून एखादा मंत्र आपल्याला घ्यावा लागतो. ती गोष्ट वेगळी. पण गुरु नाही काही नाही आपल्याला तो मंत्र म्हणासा वाटतो. लोक मंत्र जप करा म्हणतात, लोक मंत्र जपतात. मग आपण काय करावं तर मग कुठल्या तरी पुस्तकातून आपल्याला एखादा मंत्र कोणते सारा मंत्र ते जप करत असतात. तेव्हा आपण जेव्हा पुस्तकातून किंवा ऐकून एखादा मंत्र जप करतो त्यावेळेला तो अचेतन मंत्र असतो. अचेतन मंत्राने फक्त सत्वगुण वाढतो, सात्विकता येते, त्याचा फायदा आहे. परंतु जेव्हा गुरु त्याला तोच मंत्र देतात त्यावेळेला तो मंत्र गुरुच्या मुखातून येत असल्यामुळे गुरुची चेतना त्या मंत्राला प्राप्त होते आणि तो चेतन मंत्र बनतो आणि मंत्र चैतन्य निर्माण होतं त्याच्या अंतःकरणामध्ये. मंत्र चैतन्य निर्माण झालं रे झालं त्याला की त्याला स्पंदने येतात. मग अशी स्पंदने येतात त्याला. त्या मंत्राच्या उच्चाराने त्याच्या अंतःकरणामध्ये स्पंदने येतात. थरथर 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 होतो, कंप होतो. आणि असं कंप यायला लागले, थरथर करायला लागले की चटकन शक्ती त्याला पकडून कार्य करायला लागते. मग क्रिया सुरू होतात. म्हणून आपण या ठिकाणी दीक्षा देत असताना तुम्ही म्हणत असतो की बाबा रे तो मंत्र मोठ्याने म्हण, खडखडीत मंत्र म्हण, स्पष्ट म्हण, त्याचे स्पंदने येऊ दे, म्हणून आपण आग्रह करत असतो. तेव्हा मंत्र हा एक प्रमुख असा घटक आहे दीक्षेतला. मंत्राने स्पंदने येतात. मंत्र देवतेचा असतो कुठल्या तरी, आणि ती देवता त्या मंत्रामध्ये गुरु स्थापन करून देतात. तो चेतन मंत्र होऊन जातो आणि चेतन मंत्र आणि ती देवता त्याला मग अनुभव देते. तेव्हा दीक्षा घेतल्यानंतर, मंत्राने ती दीक्षा घेतल्यानंतर तो मंत्र त्या साधकाला इतर वेळेलाही कामाला येतो. जेव्हा तो साधनेला बसत असेल, साधने व्यतिरिक्तचा जो काळ त्याचा असेल त्यावेळेला साधना तो करू शकत नाही, पण मंत्र जप मात्र मनातल्या मनात करू शकतो. अशा वेळेला सुद्धा तो मंत्र जप त्याला हा लाभदायक होतो. मंत्र जपाने त्याचं मन जगाकडे वाहत नाही, विषयांकडे जात नाही, त्याच्या मंत्राकडे लागतं. आणि मन काल जपाकडे लागलं, मंत्राकडे लागलं की त्याला खूप आनंद होतो. म्हणून मंत्र सहित दीक्षा ही जास्त उपयुक्त असते. पुष्कळ वेळेला मंत्र रहित दीक्षा होतात. उदाहरणार्थ ज्या संकल्प दीक्षा असतात, संकल्प दीक्षेमध्ये गुरु कुठेतरी लांब बसलेले असतात, अनेक हजारो मैल लांब, आणि शिष्यही त्यांच्यापासून खूप दूर असतो कधीतरी. अशा वेळेला गुरुची जी दीक्षा होते ती संकल्प दीक्षा होते. गुरु इथं बसून संकल्प करतात, इच्छा करतात आणि तो संकल्प प्रवास करत करत त्याच्यापर्यंत जातो आणि तिथे त्याला त्या संकल्पाने बरोबर दीक्षा होते. तिथे त्याला क्रिया सुरू होतात. पण अशा या संकल्प दीक्षेमध्ये मंत्र न मंत्र नसल्यामुळे इतर वेळेला मग त्याची अडचण येते. त्याला वाटतं आपण आता साधनाही करू शकत नाही आणि आपल्याला मंत्रही नाही. मग तो जो वेळ त्याचा तो मंत्राशिवाय जातो.
म्हणून गुरुकडून मंत्र मागून घ्यावा. तेव्हा मंत्ररहित दीक्षा आणि मंत्रसहित दीक्षा. मंत्रसहित दीक्षेने साधकाला खूप लाभ होतो हे आता बघा. आता आणखी एक प्रकार आहे दीक्षेचा. आनवी, शाक्ती आणि शांभवी ह्या दीक्षा झाल्या, पण आपल्या शास्त्रामध्ये कुंडलिनी सिद्ध महायुगामध्ये जी खरी दीक्षाचं नाव आहे वेद दीक्षा. वेद म्हणून वेद घेणारी. वेद दीक्षा म्हणजे काय? ही कुंडलिनी शक्ती ज्या वेळेला सुषुम्नेच्या मार्गामध्ये शिरते त्यावेळेला त्या मार्गामध्ये येणाऱ्या चक्रांचा वेध घेते, म्हणजे त्या चक्रांना स्पर्श करते, त्या चक्रांमध्ये अडकलेली घाण नष्ट करते. त्यात पडलेले संस्कार, विकार, नाना प्रकार जे आहेत त्यांची कुंडल ती बोलते. अशी ही जी दीक्षा आहे तिला वेदमयी दीक्षा म्हणतात, वेद दीक्षा म्हणतात. आता तो शाक्ती दीक्षेचाच प्रकार आहे, परंतु जेव्हा ती कुंडल उलगडत राहते तेव्हा ती शाक्ती दीक्षा वेदमयी दीक्षा म्हणून तिला म्हटलं जातं. तेव्हा मूलाधारापासून आज्ञाचक्रापर्यंत अशी ही वेद दीक्षा कार्य करते. सगळ्या चक्रांचा ती वेद घेते, त्यांची स्वच्छता करते, सगळी चक्र ती स्वच्छ करून सोडते आणि नंतर मग सगळ्या शरीरातला जो कचरा, घाण, मळ वगैरे असेल तो नष्ट करून टाकते. म्हणून वेद दीक्षा आपल्या मार्गामध्ये सगळ्यात जास्त लाभदायक आहे. आणि प्रत्येकाला वेद दीक्षा असते, पण क्रिया जर होत नसेल त्याला अशा क्रिया जर होत नसेल त्याला तर ती वेद दीक्षा होऊन राहिलेली असं म्हणता येत नाही. पण वेद दीक्षेमध्ये क्रिया बघायला लागतात आणि प्रत्येक चक्राच्या क्रिया भिन्न असतात. प्रत्येक चक्राचं जे स्थान आहे त्या चक्राच्या स्थानामध्ये विविध प्रकारची घाण असते. तेव्हा वेद दीक्षेचं शास्त्रामध्ये वर्णन असं आहे. आपल्या वेद दीक्षेचं वर्णन आपल्या शास्त्रामध्ये असं केलेलं आहे. कसं ततो वेदमयी वक्षे दीक्षां संचार मोची म्हणतात. ततो वेदमयी वक्षे, वेदमयी म्हणजे वेद घेणारी, म्हणजे त्या चक्रांना स्पर्श करून त्यांना स्वच्छ करणारी दीक्षा. अहो, जसे आपल्या घरामध्ये खरगटी भांडी असतात, आपण काय करतो, आपण ती सगळी जमा करतो टोपलीमध्ये आणि जवळ घेऊन बसतो मग आणि घासणी घेतो आणि तिची पावडर म्हणा काय जे असेल ज्याच्याने आपल्याला ते घासायचं ते भांड घेतो आणि ते भांड घासून 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 आतून बाहेरून स्वच्छ करतो. वेद दीक्षेमध्ये अगदी हेच काम चाललेलं असतं शक्तीचं. ही शक्ती आपल्या चक्रांना अशा तऱ्हेनं स्वच्छ करून सोडते, घासून पुसून स्वच्छ करून देते. पण आपलं काम मळवण्याच आहे. जशी भांडी असली की त्याच्यामध्ये काही ना काहीतरी भरतच असतो आपण. मग आपण किती जरी आज सगळी भांडी धुवून ठेवली असली तर ती तशीच राहतात का दिवसभर? काही ना काहीतरी वस्तू, काही ना काहीतरी पदार्थ, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये ओतत राहतो आपण आणि पुन्हा ती मळत राहतात. तसं वेदमयी दीक्षेमध्ये ही शक्ती देवता त्या चक्रातली सगळी घालून बसते. परंतु आमची कर्म थांबत नाही ना. श्रीमान कर्मांनी पुन्हा संस्कार येतच राहतात आणि येणारे संस्कार मग कुठल्या प्रकारच्या चक्रामध्ये बसतील, आणखी अडकतील ते सांगता येतील आणि पुन्हा ते चक्र पुन्हा नवीन होऊन जातं.
साधनाचा तासभर करतो, तासभर, आणि नवीन किती वेळ करतो. संबंधी कर्म चाललेले असतात ना, म्हणजे मळ घेण्याचं कार्य जास्त वेळ आणि स्वच्छ करण्याचं काम एकदा एक तास. मग कशी काय चक्र स्वच्छ जाते आपली. टाकीमध्ये पाणी येणारा जो नळ आहे ना, तो पाणी येणारा नळ मोठा आणि पाणी जाणारा जो नळ असतो आपल्या घरामध्ये ते लहान घेतो आपण. कारण ते टाकी लवकर घरामध्ये मोठा नळ घेतो आणि ते पाणी वापरण्यासाठी घेत असल्याने जपून वापरतो आपण, म्हणून लहान नळ घेतो. आहे की नाही प्रत्येकाच्या घरामध्ये. अगदी हुबेहूब तसंच चाललेलं असतं आपलं. मोठ्या नळाने संस्कार येतात, चक्रांमध्ये अडकतात, आणि छोट्या नळाने एक तासभर साधना करून ते पाणी वापरत. मग टाकी कधी खाली कर, म्हणून आपल्याला टाकीतलं पाणी भरपूर आहे असं वाटतं. अगदी हुबेहूब आपल्या चक्रांची अशी अवस्था होऊन जाते. म्हणून प्रेमान कर्मांना तुम्ही थांबा, ते करणं निष्काम भावनेने करा. सकाम भावनेने केलेली कर्म पुन्हा तुम्हाला तुम्ही नवीन करू शकता. म्हणून निष्काम भावनेने कर्म केलं की मग ते संस्कार येत नाही. कर्म मी करत नाही, कर्म माझं नाही, आणि कर्माचं फळही माझं नाही. मी, माझं आणि मला हे तिन्ही शब्द काढून टाका आणि काम करा, बस. असं निष्काम कर्म जेव्हा होतं त्यावेळेला संस्कार त्या कर्माचा हात नाही येत नाही. म्हणून आपल्याला नेहमी सांगितलं जातं की बाबा शक्ती वेदमयी आहे, तिचं चक्र तुमची साफ करेल, परंतु ते चक्र स्वच्छ ठेवण्याचं काम तुमचं आहे ना. पुन्हा बलिदानीच करत राहतो त्याला. म्हणून आपल्या अंतःकरणाची स्वच्छता कायमची राहत नाही, आणि ती कायम राहावी अशी गुरुची इच्छा असते. म्हणून गुरु त्यांना सांगत असतात की निष्काम भावनेने कर्म करा. आता संस्कार जमू नका, विचार जमू नका. तेव्हा ही वेदमयी दीक्षा कशी चालते त्याचं वर्णन आलेलं आहे. ततो वेदमयी दक्षे दीक्षाम संचार मोचिनी ध्याये शिष्यतनो मध्ये मूलाधारे चतुर्दले. चतुर्दल जे चक्र आहे ते आपलं मूलाधारातलं चक्र. मूलाधार चक्र 4 पाकळ्यांचं चक्र आहे बरं का. चतुर्दळ आहे त्याला, 4 पाकळ्या आहेत त्या दलाला. त्या चतुर्दळ मूलाधारामध्ये ती शक्ती आधी येते, आणि मूलाधारामध्येच नाना प्रकारची घाण असते. ती घाण आधी ती उपसते बघा ना. ध्याये शिष्यतनो मध्ये मूलाधारे चतुर्दले. त्यानंतर मग शिवशक्तीमयीं देवी, मग ती जी कुंडली नावाची शक्ती आपली जागृत झालेली शक्ती आहे ती मूलाधारातला आपलं काम संपलं की वरच्या अधिष्ठान चक्राकडे जाते. बरोबर. शिवशक्तीमयीं देवीं चेतना मात्र विग्रहम. ती चेतना, विग्रह म्हणजे चेतना युक्त शरीर आहे तिचं. शक्ती देवता जी आहे ना आपल्या शरीरामध्ये काम करणारी, ती काही असं एखादं दोरी म्हणा किंवा वायर म्हणा असं नाही होती. ती शक्ती देवता सूक्ष्म आहे, चेतनामय आहे, पुन्हा चैतन्य स्वरूप आहे. अशी ही चैतन्य स्वरूप शक्ती देवता आपल्या देहामध्ये काम करते. सूक्ष्मां सूक्ष्मतरां शक्ती भित्वा षट्चक्रकम अंजसा. ती आपल्या या षटचक्रांना 6 चक्र येतात. पहिलं मूलाधार, त्याच्यावर अधिष्ठान, नंतर मणिपूर, नंतर अनाहत, नंतर विशुद्ध, आणि नंतर
आज्ञाचक्र. अशा ह्या 6 चक्रांचा ती वेद घेते, म्हणजे त्यांची सफाई करते. यातलं एक जरी चक्र घाण राहिलं तर म्हणाला अहो सगळीच भांडी का दररोज दुधाची, एखादं भांडं राहू द्या. तसं आणि नेमकं तेच भांडं आपल्या हातात यावं, जे घासलेलं नाहीये, घाण पडलेलं भांडं आहे ना, ते जर आपल्या हाती आलं काही कामासाठी, काय होतं आपली पहिली. समजा आपल्याला सांगितलं दूधवाला राहू दूध द्या, आणि तुमचं टाकाचं भांडं हातामध्ये घेतलं, तुम्ही गेला घ्या टाका बोलतो. अहो पण ते स्वच्छ केलं नाही ना. कशाचं होतं ते भांडं? टाकाचं भांडं. आता टाकाच्या भांड्यामध्ये आता ताक नाही त्याच्यामध्ये, परंतु तुम्ही जर त्याच्यामध्ये दूध घेतलं तर ते दूध चांगलं राहायचं. आणि मग तुम्ही नाव कोणाला ठेवता? त्या दूधवाल्याला. त्या दूधवाल्यालाच काय दूध घातलं बघा, आमचं दूध फाटून गेलं सगळं. चूक कोणाची? तेव्हा ते भांडं आपण घासलं नाहीये, आणि न घासलेलं भांडंच आपण घेतलेलं. अशा प्रकारे आपली ही जी चक्र आहे ती स्वच्छ झाल्याशिवाय आपल्याला कधीही वरच्या ज्या अवस्था आहेत, समाधी, तुरी अवस्था, त्या कधीही प्राप्त होणार नाही. आणि मग ज्ञान प्राप्त तरी कसे होणार? म्हणून प्रत्येक चक्र स्वच्छ होणं अति आवश्यक आहे. आपलं साधना करणं अति आवश्यक आहे. साधनेनं चक्र शुद्धी होते, पण त्याबरोबरच निष्काम कर्म पुढे करायला पाहिजे. गुरु उपदिष्ट मार्गेन वेदम कुर्यात विचक्षणाः. गुरुंनी तुम्हाला जो उपदेश दिलेला आहे, आता साधना घेतली, दीक्षा झाली आपली, मग गुरु तुम्हाला उपदेश काय करतात? आता उपदेश करण्यासारखं काही राहिलं सुरू नाही. गुरुंनी तुम्हाला जे द्यायचं होतं ते गुरुंनी आता देऊन टाकलेलं आहे. फक्त गुरु एवढे सांगतात की आता तुला जी दीक्षा झालेली बाबा, ही दीक्षा तुला उन्नत करायची, विकसित करायची असेल तर तुला दररोज साधन करायला पाहिजे. नित्य दररोज साधनेला बसलं पाहिजे. आणि साधनेला बसल्याशिवाय तुझी ही शक्ती उन्नत होणार नाही, वर जाणार नाही. आणि मग तुला ज्या अवस्था प्राप्त करायच्या अध्यात्मातल्या, त्या तुला प्राप्त होऊ शकणार नाही. हाच उद्देश, दुसरं काय? म्हणून गुरु उपदिष्ट मार्गेण वेदम कुर्यात विचक्षणाः. पापमुक्ता क्षणा शिष्या छिन्न पाश तथा भवेत. जर खरोखर आपण गुरुचं म्हणणं ऐकून खरोखर साधना दररोज चांगली केली, तास 2 तास 4 तास, एकाच वेळेला 4 तास नाही केली, आता 2 तास करा, 1 तास करा, पुढे आणखी वेळ मिळाला तेव्हा करा, पुन्हा आणखी करा, काही करा, पण अशी जास्तीत जास्त साधना करा. मग त्या साधनेने तुम्हाला पापमुक्त होऊन जातात. म्हणजे जे काय संस्कार पापाचे आपल्या चक्रांमध्ये असतील ते सगळे संस्कार नष्ट होतात. पापमुक्ता क्षणा शिष्या छिन्न पाश तथा भवे. आणि या पाशांनी जे आपण अडकून असतो बंधनांमध्ये, ते बंधनं सुटून जातात आपली. म्हणून वेदमयी दीक्षा ही अशा तऱ्हेने आपल्याला खूप लाभ देते. म्हणून दररोज साधना करायला पाहिजे. आता हा जो मार्ग आहे आपला शक्तिपात मार्ग किंवा कुंडली सिद्ध महायोग मार्ग असं म्हणतात. याला ज्ञानेश्वर महाराज पंथराज म्हणतात. काल आपण सुरुवातीला पंथराजाचं ज्ञानोबांनी केलेलं ऐकलेलं आहे. सर्व मार्गाचा राजा म्हणून त्याला पंथांचा राजा म्हणजे पंथराज म्हणतात.
साधकाच्या योग्य अयोग्यतेची या मार्गामध्ये फार गरज आहे, आवश्यकता आहे. शिष्याला ती साधना घेण्याची योग्यता आहे का? योग्य आणि अयोग्यतेची गरज असते या साधनांमध्ये. म्हणून ही साधना देताना गुरु काय करतात, एकट्याला देत नाही. तुम्ही म्हणा एकट्याला काय झालं द्यायला, दीक्षा तर तुम्ही काय सगळं नाही देता, एकट्याला देऊ शकता ना, मग एकट्याला का देत नाही? एकट्याला देण्यामध्ये अशी चूक होऊन जाते, गुरुची नाही होत, त्या माणसाची चूक होऊन जाते. तो दीक्षा घेणार आहे त्याची. कशी? समजा एकच एक मनुष्य आला दीक्षा घ्यायला आणि त्याचं अंतःकरण मलिन असलं, त्याची योग्यता नाही आहे ती दीक्षा घेण्याची. आता गुरुनी तर तो एकटा असल्यामुळे बैल बाबा घे दीक्षा, दिली त्याला दीक्षा, त्याला काही क्रिया होत नाही आणि सुद्धा शक्ती त्याच्यामध्ये जात नाही, त्याला काहीच क्रिया होत नाही. तासभर 2 तास तो नुसता बसून राहतो, त्याला उठवणं उठतो तो, अरे बाबा काय झालं तुला, बाबा काही झालं नाही. अरे फार सापडता बरं, तू काही झालं नाही, थोडंफार बघ ना. हो बिलकुल काहीच नाही, मी जसं पूर्व होतो ना तसंच आहे. आता हे जर त्याचं म्हणणं इतर लोकांनी ज्यांनी दीक्षा काही घेतल्या आणि माहिती नाही ज्यांना, त्यांनी जर ऐकलं किंवा त्यांना जर सांगितलं त्याने की काय नाही हो मी 2 तास बसलो तिथं पण काहीच मला काही झालं, लोकांचा काय विश्वास बसेल असा नाही. लोक म्हणते खोटं आहे सगळं, याला तर काहीच क्रिया झाली नाही, काहीच झालं नाही, याला काहीच परिणाम नाही याच्यावर. पण याच्याबरोबर 5-6 लोकांची दुसरे असले आणि त्यांना जर क्रिया झाल्या तर सांगता येतं बघ त्यांना कशा क्रिया झाल्या, तुला का नाही झाल्या. इतरांना झाल्या आणि तुला झाल्या नाही त्याचा अर्थ दीक्षा खोटी आहे किंवा दीक्षेने काही अर्थ नाही असं नाही. तेव्हा आपल्या अंतःकरणाची ती चूक आहे, आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, आपण त्याला योग्य नाही हे त्या शिष्याला पटलं पाहिजे आणि ते पटावं म्हणून त्याला दीक्षा दिली नाही असे आपले गुरु पण सांगत असतात. बरं, अरे बाबा ही चूक तर पुष्कळ होऊन जाते. एकदा देवाच्या आश्रमामध्ये एक मनुष्य आला, ही कथा तुझी ऐकण्यासाठी. देवाच्या आश्रमामध्ये एक मनुष्य आला आणि त्याला काहीतरी रोग होता. त्यावेळेला विष्णुतीर्थ महाराज होते. विष्णुतीर्थ महाराजांनी दीक्षा देणं बंद केलेलं होतं आणि शिवतीर्थ महाराजांना ते सांगायचे दीक्षा देत झालं. तेव्हा तो मनुष्य जो आला बाहेरगावचा होता तो आला, आधी भेटला विष्णुतीर्थ महाराजांना, नमस्कार केला, काहीतरी वाहिलं त्याने आणि सांगितलं महाराज मला दीक्षा द्या. महाराजांनी त्याला ओळखलं आणि पाहिलं की याच्या आत काहीतरी रोगाचे विषाणू आहेत. तेव्हा विष्णुतीर्थ महाराजांनी त्याला सांगितलं, अरे बाबा सध्या दीक्षांचं कार्यक्रम नाही आमच्याकडे, केव्हा तरी पुढे ये. आजचं उद्यावर ढकललं. परंतु काय झालं, हा जाऊन त्याला कोणतरी सांगितलं, अरे त्या मोठ्या महाराजांना कशाला भेटला, सध्या ते दीक्षा देत नाही, सध्या दीक्षा शिवतीर्थ महाराज देतात असं त्याला कोणतरी सांगितलं. मग तो शिवतीर्थ महाराजांना भेटला
आणि त्यांना प्रार्थना करून नमस्कार करून त्यांनी सांगितलं महाराज मला दीक्षा द्यायला. मग त्यांना हेही सांगितलं की मी मोठ्या महाराजांना भेटलो. त्यांनी सांगितलं की पुढे पाहू ते तयार आहे पण आता सध्या नाही म्हणतात. तुम्ही देऊन टाका महाराज मला कसं करून म्हणतो. आता हा मनुष्य इतका बळ घालू लागला त्यांना. काय करावं आता. पुढे बघू मोठ्या महाराजांनी तुला नाही सांगितलं आता पुढे बघू. पण तो हट्टाला पेटला नाही महाराज मी इथं जाणार नाही आता परत. दीक्षा घेतल्याशिवाय मी आपल्या या आश्रमामधून जाणार नाही असं त्यांनी ठाण मांडलं. आणि तो हट्ट धरून बसला. शेवटी शिवतीर्थ महाराजांनी त्याला सांगितलं ठीक आहे बाबा घेऊन टाकतात दीक्षा. त्याला दीक्षा हो म्हटल्याबरोबर त्याला आनंद झाला. आणि मग ते कळलं महाराजांना मोठ्या महाराजांना की शिवतीर्थ महाराजांनी त्याला हो म्हटलेलं आहे. अरे रे महाराजांनी लगेच बोलवलं शिवतीर्थ महाराजांना. अरे मी तू काय केलं. काय झालं महाराज. अरे मी त्याला पुढे ढकललं काय तुला कशासाठी. पण महाराज तो बळीच पडला हो बोलता हट्टी येतो मनुष्य काय काय असेल हट्टी तो पण तू त्याला हो म्हणायला नको. काय नाही आता उद्या त्याला दीक्षा मी घेतो द्यायची नाही. शिवतीर्थ महाराजांनी त्याला हो म्हटलं असताना विष्णुतीर्थ महाराजांनी त्याला दीक्षा दिली. आणि दुसऱ्या दिवशी त्याला पॅरालिसिस झाला. दुसऱ्या दिवशी दीक्षा झाल्याबरोबर तेव्हा विष्णुतीर्थ महाराज म्हणाले देखा ये अगर तूने देता तू दिले असते ही दीक्षा तर तुला पॅरालिसिस झाला असता. आता माझं काय मी तो म्हातारा माझं सगळं दीक्षा देत नाही कुणाला. अशा प्रकारे ते दुखणं विष्णुतीर्थ महाराजांनी शिवतीर्थ महाराजांचं दुखणं आपल्यावर भेटलेलं दीक्षा देऊन. हा प्रकार कोणाला माहिती नसतो आणि असं होतं. म्हणून हे दीक्षा घेणारे जे लोक असतात त्यांना जे रोग असतात त्या रोगांचा प्रभाव त्या गुरुला भोगावा लागतो. तेव्हा ही स्थिती झाली. आणि पुढे मग विष्णुतीर्थ महाराज त्यामध्ये गेले. पक्षाघाताना अमुक त्याचं सुद्धा सुधारण्याआधी का ते सिद्ध झालेलेच होते. अशा प्रकारे सांगायचं तात्पर्य आहे की गुरु जे सांगतात त्या तुम्हाला ऐकले पाहिजे असं म्हणतात. आता ही दीक्षा दीक्षेची वेळ दीक्षेचा विधी अनेक प्रकारे त्याच्यामध्ये ते उद्याला पाहू. आज सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम.